शहरात बेघर करण्यात आलेल्या कुटुंबियांना हक्काचा निवारा मिळावा त्याकरिता गेल्या 3 दिवसापासून तहसीलदार कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषणास सुरुवात. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी 3 महिलांची प्रकृती खालावली तरीही शासन प्रशासनाने केले दुर्लक्ष. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या वार्ड क्रमांक 34 मध्ये 30 मे 2026 रोजी अनेक घरे जमीनदोस्त करून अन्नधान्यापासून तर संसारोपयोगी वस्तूची लूट झाल्याची घटना घडली आहे. घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच बेघर करण्यात आलेल्या पीडितांना तात्काळ निवारा उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी दिनांक 29 जून 2026 पासून तहसीलदार कार्यालय चोपडा येथे या सर्व पीडित महिलांनी अन्नत्याग आमरण उपोषणास सुरुवात केलेली. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार. निळे निशाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांची भेट घेतली असता आंदोलकांनी त्यांच्या समक्ष शासनाच्या निर्दयी धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करीत सांगितले की उपोषणाला 3 दिवस झाले तरी शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विचारणा केलेली नसून 2 दिवसापासून वैद्यकीय तपासणी करायला सुद्धा कोणी आले नाहीत. उपोषणकर्त्या महिलांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर आनंद बाविस्कर यांनी शासनाच्या निर्दयी धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करत चोपडा तहसीलदार थोरात साहेब यांना या संदर्भात विचारणा केली असता तात्काळ आरोग्य विभागाच्या वतीने आंदोलकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शासन प्रशासनाने तात्काळ निराधार निराश्रित कुटुंबियांना हक्काचा निवारा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग आमरण उपोषण सुरूच राहील, असे आनंद बाविस्कर यांनी सांगितले.